नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आज आपण इन्कम टॅक्स संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ आवडल्यास आपण आपल्या मित्रांना रेकमेंड करावा, शेअर करावा, चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, इंडियन इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 प्रमाणे आपल्या देशामध्ये इन्कम टॅक्स हा लागू आहे. इन्कम टॅक्स हा 2023-24 आणि 2024-25 याच्यासाठी जे सेक्शन्समध्ये कुठलाही आता बदल केलेला नाही आहे. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये आपल्याला प्रोव्हिजन झाल्या त्यावेळेला आपल्याला दोन प्रकारे इन्कम टॅक्स त्यांनी केंद्र शासनाने दिला. म्हणजे एक्झिस्टिंग टॅक्स लिमिट आहे तो आणि न्यू टॅक्स असे दोन स्लॅब वेगळे केले. ह्या दोन स्लॅबमध्ये आपण विचार करणार आहोत. पहिलाच याच्यामध्ये रक्कम रुपये 3 लाखापर्यंत कुणालाही टॅक्स बसत नाही. आता 3 लाख ते 5 लाख एक्झिस्टिंग स्लॅबमध्ये 5% त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स बसतो. 3 लाखाच्या वरती जी रक्कम असेल त्याच्यावरती 5% इन्कम टॅक्स बसतो. आणि नवीन स्लॅब याच्याप्रमाणे रूलप्रमाणे तर न्यू टॅक्सप्रमाणे 3 लाख ते 6 लाखापर्यंत तिकडे 5% बसतो. एक्झिस्टिंग स्लॅबमध्ये 5 लाख ते 10 लाख या स्लॅबमध्ये 10,000 रुपयेच्या वरती आपल्याला इन्कम टॅक्स हा राहिलेल्या रकमेवरती 20% इन्कम टॅक्स बसतो. म्हणजे 5 लाख ते 10 लाख याच्यावरती 10,000 प्लस 5 लाखावरती 10 लाखापर्यंत जी रक्कम असेल त्याच्यावरती 20%. नवीन स्लॅबमध्ये 6 लाख ते 9 लाख या स्लॅबमध्ये सरसकट 10% टॅक्स बसतो. तिसरा सेक्शन याच्यामध्ये 10 लाख आणि त्याच्यापेक्षा अधिक रक्कम ज्यांना मिळते अशांच्यासाठी 10 लाखापर्यंत ज्या रकमेवरती 1,10,000 आणि 10 लाखाच्या वरती जी रक्कम आहे त्याच्यावरती 30% हा इन्कम टॅक्स बसतो. मात्र नवीन स्लॅबमध्ये याच्यात 3 भाग पाडलेत. 9 लाख ते 12 लाखमध्ये 15% टॅक्स बसतो. 12 लाखाच्या पुढे ते 15 लाखापर्यंत 20% टॅक्स बसतो आणि 15 लाखाच्या पुढे 30% टॅक्स बसतो. तर हा झाला एक्झिस्टिंग टॅक्स स्लॅब आणि नवीन टॅक्स स्लॅबप्रमाणे आपल्याला इन्कम टॅक्स बसतो. त्याच्या जे आपलं इन्कमचं लिमिट आहे त्या स्लॅबप्रमाणे एक्झिस्टिंग जे वापरतात त्यांना काय टॅक्स बसतो आणि नवीन याच्या सिस्टीमप्रमाणे काय टॅक्स बसतो. आता याच्यामध्ये एक्झिस्टिंग जे टॅक्स अप्लाय करतील त्यांच्यासाठी मात्र एक्झम्पशनचे आपल्याला सेक्शन्स ॲप्लिकेबल होतात. म्हणजे कसं की आपल्याला माहिती आहे ATC हा एक सेक्शन ATC म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चा ATC मध्ये आपल्याला 1.5 लाखापर्यंतची रकमेवरती याच्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स मिळू शकतो. स्लॅब याच्यामध्ये इन्कम टॅक्सची बचत होऊ शकते. तर 1.5 लाखाची जर इन्व्हेस्टमेंट मी केली तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आता ATC खाली कुठं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पहिला आपलं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर बँकेची FD एक आहे ज्याला टॅक्स सेवर FD म्हणतात. त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत ती रक्कम आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉव्हिडंट फंडमध्ये सुद्धा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. जर आपला हाऊसिंग लोन चालू असेल तर त्या हाऊसिंग लोनमध्ये जे मुद्दल रक्कम आहे ती रक्कमसुद्धा 1.5 लाखाच्या अंदर याच्यामध्येच कव्हर होते. अशा पद्धतीने प्लस याच्यामध्ये ATC खाली अजून काही सेक्शन्स आहेत जसे की इन्शुरन्सचे काही त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिसीज घेता येतात. एंडोमेंट पॉलिसीज वगैरे किंवा ट्रॅडिशनल इन्शुरन्स पॉलिसीज ज्याच्यामध्ये आपल्याला ATC खाली तो प्रीमियम कव्हर होतो. तर ह्या ज्या मल्टिपल याच्यामध्ये सेक्टर्स आहेत याच्याचा विचार करता आपण जर गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक म्हणजे टॅक्सच्या बाबतीतच विचार न करता आपल्याला गुंतवणुकीची रक्कम पुन्हा परताव्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला किती देते याचा या गुंतवणुकीचा विचार करावा. जर आपण म्युच्युअल फंडमध्ये ELSS या फंडमध्ये आपण गुंतवणूक केली तर 3 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. प्रॉव्हिडंट फंडमध्ये केली तर 15 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. FD मध्ये केली तर 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये केली तर 6 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. तर या ठिकाणी रिटर्न किती मिळतो की ELSSचा हा 3 वर्षाचा जो काय आहे म्युच्युअल फंड तो 3 वर्षानंतर ती रक्कम आपल्याला कधीही त्याचा वापर आपल्याला करता येतो आणि रिटर्न जे काय त्यावेळेला आपल्याला अवेलेबल होतील. निश्चितच म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्ममध्ये 10%च्या पुढं आपल्याला निश्चितच 10% 15% रिटर्नचे आपण एक्सपेक्ट करू शकतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये आपल्याला 6% 7% आपल्याला त्याच्यामध्ये रिटर्न मिळू शकतो. FDच्या रेटमध्ये 7 ते 8% सिनियर सिटीझनसाठी बँका आज देतात तर त्याचा आपल्याला वापर करू शकतो. पण त्याच्यावरती सुद्धा इन्कम टॅक्स बसतो. आणि त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंडमध्ये 7.8% हा आपल्याला रेट मिळू शकतो.
तर या ठिकाणी आपल्याला जिथं जास्त आपल्याला रिटर्न मिळू शकेल अशा ठिकाणी ती रक्कम 1.5 लाखापर्यंत जर आपण गुंतवली तर आपल्याला 1.5 लाखावरती 46,800 रुपये एवढेच टॅक्समध्ये रिबीट मिळतं. म्हणजे आपण इन्कम टॅक्स वाचवण्याचा जर विचार केला आणि जुन्या स्लॅबमध्ये राहिलो तर ETC आपल्याला फायदेशीर आहे. त्याच्यानंतर ATT आहे, त्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स येतो. जर मेडिकल इन्शुरन्स आपण घेतला असेल तर आपल्याला 50,000 रुपयेपर्यंत जी काय प्रीमियमची अमाऊंट आहे ती रक्कम याच्यामध्ये आपल्याला बेनिफिशियल होते किंवा टॅक्समध्ये रिबेट त्याच्यामध्ये मिळू शकतो. याच्यानंतर ATDDB म्हणून एक आहे सेक्शन, की ATDDBमध्ये मेडिकल एक्सपेन्सेस जे असतील ते त्या एक्सपेन्सेसवरती 40% पर्यंत आपल्याला टॅक्समध्ये सूट मिळते. जसे की पार्किन्सन डिसीज असतील किंवा याच्यामध्ये मॅलिग्नंट कॅन्सर असेल किंवा डिमेन्शिया नावाचा आजार असेल, असा एक लिस्ट आहे. त्याप्रमाणे जे आजार असतील त्याच्यावरती सुद्धा त्या खर्चावरती आपला टॅक्समध्ये रिबेट मिळते. याच्यासोबत जाऊन आपल्याला सिनियर सिटीजनसाठी जो ATL हा इन्कम टॅक्सचा सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये 10,000 पर्यंतचा वर्षाला इंटरेस्ट वरती आपल्याला इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते. तर सिनियर सिटीजनसाठी इथं आपल्याला तो 12,000 वर्षाला याच्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा मिळतो. याचसोबत ATU नावाचं एक सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला डिसॅबिलिटी असेल तरीसुद्धा इन्कम टॅक्समध्ये आपल्याला सवलत मिळू शकते. आणि सिनियर सिटीजन असेल तर 3 लाखापर्यंत आपल्याला इन्कम टॅक्स नाही आहे. पण ज्यांचं वय 60 ते 80 वर्षाचं असेल त्यांच्यासाठी 3 लाख आहे आणि ज्यांचं 80 वर्षाच्या वरती आहे त्यांना 5 लाखापर्यंत इन्कम टॅक्स नाही आहे. तर हा इन्कम टॅक्स संदर्भातला आजचा हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. तर हा आपण अभ्यासावा आणि आपल्याला ह्याच्यामध्ये कुठं बेनिफिट होत असेल तर आपण त्याचा फायदा घ्यावा. या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर कृपया मला आपण फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे अधिक माहिती घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.